एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट। एसटी बसेसना लागत असलेल्या आगीवरून गडकरींना विचारणा। देश हाच परिवार, पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीबाबत पंकजा मुंडेंचा भावनिक अनुभव, व्हिडिओची जोरदार चर्चा। धाराशिवमध्ये भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांविरोधात एल्गार। आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून राणा जगजितसिंह पाटलांना वगळलं तर खासदार ओमराजे निंबाळकरांना दिलं मानाचं स्थान। जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट परिसरात वीकेंडमुळे वाहनांची मोठी गर्दी, 10 ते 12 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा। यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार, 26,000 हेक्टरवर पिकं धोक्यात, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ, प्रति क्विंटल 18,000वर हळदीची झेप, बाजार समित्यांत शेतकऱ्यांची गर्दी। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा जवळून अनुभव घेतल्याचं पंकजा मुंडे यांनी या व्हिडिओत सांगितलं। अमेरिकेचा दौरा पूर्ण करून थेट बैठकीला पोहोचलेल्या पंतप्रधानांनी तब्बल 8.5 तास प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। विशेष म्हणजे उपवासावर असतानाही मोदी यांनी स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकास कामांवर बारकाईनं चर्चा केली। महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव चल रहे थे। हम कोर कमेटी के सारे मेंबर 3 दिन दिल्ली में रुके हुए थे। तीसरे दिन मोदी जी खुद हमें सुनने वाले थे। हमारे निरीक्षणों को सुनकर वो अपना मत देने वाले थे। तीसरे दिन मोदी जी पधारे, सीधे अमेरिका के दौरे से वो हमारे मीटिंग में आए। 8.5 घंटे ये मीटिंग रही। इन 8.5 घंटों में हमने सबने 2 कप चाय, 1 कप कॉफी पी। कोई उठकर फ्रेश होने के लिए भी गए, पर मोदी जी 8.5 घंटे उसी कुर्सी पर बैठे थे। मैंने गौर किया, उनके सामने सिर्फ 1 गिलास पानी था, वो भी गुनगुना, और उस पानी को वो एक सिप पीते जा रहे थे। फिर समझा कि मोदी जी के नवरात्रि के उपवास चल रहे, और तब जाना ये तेज मोदी जी के चेहरे पर जो आता है वो तपश्चर्या का तेज। नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीमधल्याच 2 मंत्र्यांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं। शहरातील खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय। यावरून मंत्री छगन भुजबळांनी संताप व्यक्त केलाय। मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही असं भुजबळांनी म्हटलंय। यावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे। यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपलं आणि महाजनांचं यांच्यामध्ये आबोला नाहीये, सगळं काही मीडियानं निर्माण केलंय असं भुजबळांनी म्हटलंय। असं आहे की कुठली मीटिंग असते, ती तुमच्या जिल्हा नियोजनची असेल तर आपल्यातली असेल, कोणीतरी एक काहीतरी विषय मांडतो तो दुसऱ्याला पटत नाही आणि मग त्याच्यावर जे आहे चर्चा होते, त्याला काही भांडण झालं असं काही मी म्हणणार नाही। आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे। मी तर खरं म्हणजे जे आहे इथे लहान मुलांपासून शिक्षण द्यावं म्हणून ट्रॅफिक गार्डन जे आहे या शिक्षणाचे काय नाव त्यांचं, गुंजाळ पार्क, मोहन गुंजाळ पार्क हे सुरू केलं होतं। परंतु काय त्याची जबाबदारी जी आहे स्थानिक पातळीवर जास्ती काही कोणी ते काही घेतलं नाही। अजूनही ती जबाबदारी कोणी घेतली तर मुलांना शिकवता येतं की हा सिग्नल कुठला, ही रेल्वेची लाईन, ही रेल्वे फाटक, हे पोस्ट ऑफिस, ही शाळा, ही झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे, कुठे आपल्याला रस्ता ओलांडायला पाहिजे, मध्येच रस्ता ओलांड। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पाय धुतल्यानं आता भाजपकडून टीका केली जाते। काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार आणि संस्कृती तशीच, अशा वर्तनानं समाजाची टीका मिळणारच
असं बावनकुळे म्हणाले. पटोलेंचे दुधानं पाय धुतले अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. राऊतांकडे तिसरा डोळा कुठला माहिती नाही अशी टीका देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांवर केली आहे. आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी महत्वाचे जे आता आपण दापोलीला एक ऍडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ऍडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे. आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल. त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील आत्मसमर्पण केलेल्या आरोपी सोनकुमार दिवाकरच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कोर्टानं त्याला 2 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांनी कोर्टाकडे कोठडी वाढवण्याची मागणी केली. टीटी मधला ज्याने आत्मसमर्पण केलं होतं सोनू, त्या सोनूला आजपर्यंत मेहरबान न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली होती. त्याला पुन्हा आज मेहरबान न्यायालयात आणलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याची पोलीस कस्टडी ही उद्यापर्यंत कोर्टाने मान्य केलेली आहे. कारण याच्यापूर्वी जे आरोपी आणले होते रुजावत घालण्यासाठी जवळजवळ 14 आरोपी ते आणि असे 15 आरोपी मिळून उद्या त्यांना मेहरबान न्यायालयाने पीसी दिलेली आहे आणि त्यांना उद्या मेहरबान न्यायालयात आणतील. त्याच्यानंतर जो काही पुढचा निर्णय आहे. जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी बायपासवर नव्यानं उभारलेल्या रस्त्याला तडे गेलेत. पुलालगतचा भराव कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनास्थळी भेट देत खासदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान या संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी दिल्लीहून विशेष तज्ज्ञ पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वाढती वाहतूक ही कमी करण्यासाठी केंद्रीय प्रशासनाच्या वतीने पाळधी ते तरसोद हा बायपास रस्ता गेल्या वर्षभरापूर्वीच पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर याची वाहतूक सुरू झाली होती. परंतु पहिल्याच पावसामध्ये या आसोदा रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळील असलेल्या पिलर हा ढासळला आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याचं भीषण वास्तव आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी जे 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला होता, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, त्या पावसामुळे या ठिकाणी पहिल्याच वर्षी केलेल्या कामामध्ये त्याचं पितळ इथं उघडलेलं आहे. आपण पाहू शकतो की 2 दिवसापासून हे पिलर ढासळल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक 3 दिवसांपासून बंद पडलेला आहे. तरी देखील येथील नहीचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. किंबहुना या ठिकाणी दिल्ली येथील पथक येण्यापूर्वी देखील त्यांनी या ठिकाणी कुठलीही तसदी घेतली नाही. दरम्यान ही वाहतूक सुरू झाल्यानंतर याची अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक होईपर्यंत आणि नुकसान होईपर्यंत हे प्रशासन याची वाट बघत आहेत का असा देखील या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे. हेडलाईन्स झाल्या, सविस्तर बातम्या झाल्या. आता जाता जाता पाहूयात काही वेगवान घडामोडी. जेजुरीतील खंडोबाच्या करा स्नान स्थळी जलपूजन. जेजुरी ग्रामस्थांकडून पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील तुपा गावात मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न. स्मशानभूमी अभावी पाण्यातून प्रेतयात्रा, उघड्यावर अंत्यसंस्कार. अमरावतीच्या रेवसा आणि वल गावात चोरांचा सुळसुळाट. अर्धनग्न 5 पुरुषांची दहशत, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद. भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील शिसवली गावात 9 वर्षीय मुलाचा झोपेत स्पर्शदोषानं मृत्यू. रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. मुसळधार पावसामुळे लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्याला पुन्हा एकदा बहर. राज्यासह देशाच्या विविध भागांतून पर्यटक लोणावळ्यात दाखल.
बीडमधील आष्टीच्या नूतन बस स्थानकाचं आमदार सुरेश धस यांनी केलं वारकऱ्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन. 14 बसेस उपलब्ध करून देण्याचं सुरेश धस यांचं आश्वासन. अमरावतीतील मेळघाटमध्ये पहिल्यांदाच पुराचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 85% भरलं. नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलंय. तर या होत्या काही विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन.